फक्त संघर्षात दम असला पाहिजे आणि तो तुम्ही संघर्ष केलात. अभिनंदन मी करेन निश्चितच. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे चांगला खेळ केलात. या सोम शेलार प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. सोम शेलार मॅचला मजा येईल. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात. एका बाजूला टीम वांझोळी, दुसऱ्या बाजूला भवानीनगर सळवे. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज. स्पायडर तुषार एका मॅचला होईल सुरुवात. आघाडीचे फलंदाज दाखल झालेत. फलंदाजाची नावं राजू शेलार आणि त्यांच्या साथीला संजय यमकर. षटक क्रमांक 1 गोलंदाज लकी. ॲलेक्स प्लेज द कॉल. महत्वाचा सामना, मोठी मॅच. पहिला चेंडू लेंथ बॉल गॅप मध्ये खेळलाय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी संजय यमकर यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर धमाका. चौकार. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना ॲलेक्स यांच्यावर केले आक्रमण. कारण भवानीनगर चषकामध्ये ज्या प्रकारे भवानीनगर सळवेने आपला खेळ केला होता सर्वोत्तम, परंतु दुसऱ्या बाजूला तेवढाच एक मातब्बर संघ म्हणून ज्यांची ओळख आहे युवा स्पोर्ट्स वांझोळी कोयना विभागातील हा एक दादा संघ. चला प्लीज नवीन चेंडू द्या आयोजन कमिटी. पहिल्या चेंडूवर 4 धावांचा श्री गणेशा होत असताना टीम युवा स्पोर्ट्स वांझोळे संजय यमकर, राजू शेलार हे आघाडीचे फलंदाज. आक्रमक पवित्रा धारण केलाय. मनसुबा अगदी स्पष्ट आहे, आम्हाला आक्रमण करायचं आहे. लोअर फुलटॉस चेंडू फुल टॉल वसूल केला जाईल. संजय यमकर यांच्या बॅट मधून कमालीचा फटका. दर्जेदार टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. MH50 चषक. षटकार. पहिल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके, 10 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. लोअर फुलटॉस चेंडू बॉटम हँडचा चांगला वापर. आणि ज्या वेळेला सर तुम्ही ऑन साइडला फटके खेळता त्यावेळेला तुमचं बॉटम हँड स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. आणि संजय यमकर यांनी पहिल्या 2 चेंडूवर दाखवलंय की माझ्या बॉटम हँड मध्ये ताकद आहे. आणि क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये तुमचा बॉटम हँड स्ट्रॉंग असायलाच पाहिजे जर तुम्ही धावा करू शकता. 10 धावा धावफलकावर. ॲलेक्स यांना पुनरागमन करावं लागेल. ज्या प्रकारे भवानीनगर सळवेची गोलंदाजी आहे, परंतु हा नवीन सामना, नवीन दिवस, नवीन स्पर्धा. क्रिकेटचा खेळ असाच आहे. तुम्ही पाठच्या सामन्यात काय केलं हे महत्त्वाचं नसतं. नवीन सामना, नवीन सुरुवात. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय, सरळ जाईल. यष्टीरक्षक शंभू यांच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिल्या 2 चेंडूवर फलंदाजाने आक्रमण केलं. तिसऱ्या चेंडू चांगल्या टप्प्यावर लेंथ मध्ये केला बदल. निर्धाव चेंडूची झाले सांगता. चौथा चेंडू. अकुटप्पाचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक स्लिपला चकवून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल.
या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 11. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना बॅकवर्ड पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट 30 वर्तुळाच्या आतमध्ये पहिल्या स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. ओव्हर पिच चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग इट्स आउटरेज स्ट्रोक. संजय यमकर यांच्या बॅट मधून कडक फटका चेंडू सीमा पार षटकार. 17 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. ओव्हर पिच चेंडू चुकी केली आहे आणि संजय यमकर यांनी या चुकीला मात्र 6 धावांनी चेंडूला परावर्तित केले. 1 to go. शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. विस टाइम स्ट्रोक झेलची संधी असेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय आणि मात्र या 2 षटकार आणि एका चौकाराचं प्रत्युत्तर अलेक्स आणि संजय यमकर यांना बाद करून दिले. पहिला धक्का टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे. टीमची धावसंख्या धावफलकावर 17 ला 1. संजय यमकर यांनी 6 चेंडूंचा सामना करत असताना 16 धावांची खेळी करून बाद झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी स्पायडर तुषार इनट नंबर 3 दाखल होत असताना. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ असाच असतो सर. तुम्हाला एक षटक पुनरागमन करण्यासाठी पुरेसं असतं. एका षटकामध्ये सामना तुम्ही फिरवू देखील शकता आणि एका षटकामध्ये सामना तुम्ही गमावू देखील शकता. हा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून तर हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांना जोडून ठेवतो. MH50 हे आयोजन 5वं पर्व आहे आणि या 5व्या पर्वाचा अंतिम दिवस फिरकीचा जादूगर म्हणून ज्यांची ओळख आहे नवनाथ कदम NK. भवानीनगर चषकामध्ये सर्वोत्तम गोलंदाज मानकरी ठरलेला हा खेळाडू MH50 मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील. लेग ब्रेक चेंडू पिक केला. वॉट अ स्ट्रोक. स्लॉक स्वीपचा फटका. राजू शेलार यांच्या बॅट मधून शेलारांची पॉवर. चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. MH50 चषक चौकार. लेग ब्रेक चेंडू लवकर पिक केला. हा पहा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ज्या प्रकारे लेग कटर टाकण्याचा प्रयत्न अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न. चांगला फटका. तुषार जाधव नॉन स्ट्राईकला आहेत. कोयना विभागातील एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांचं नाव आणि त्यांची ओळख आहे. विस्फोटक खेळ साठी जाणले जातात. अगेन्स्ट द टर्न स्लॉक स्वीप. सूर्यकुमार यादव सरांची आठवण करून देणारा हा फटका राजू शेलार यांच्या बॅट मधून खणखणीत. MH50 चषक षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 27 रन्स ऑन बोर्ड. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या पहा 27 वर जाऊन पोहोचली. लेग कटर सातत्याने टाकले जात आहेत. NK आता कशा प्रकारे चेंडू हाताळतील हे पाहिजे. कमी गतीने टाकलेला चेंडू मिड विकेटच्या सरळ हातामध्ये मारलाय. चुकी होणार नाहीये. प्रमोद होते डीप मिड विकेटला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. शरीराचं संतुलन चांगले आणि 2 मोठ्या फटक्यांचं प्रत्युत्तर NK यांनी बाद करून दिले. राजू शेलार बॅक टू द डगआउट. राजू शेलार यांनी धावा केल्या 10. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27. 2 डाऊन साठी फलंदाजीसाठी दाखल झालेत राजू यमकर. ज्या प्रकारे या 9 चेंडूंचा खेळ झालाय सर, ऑस्ट्रेलियन क्रिकेटची आठवण झाली. जो येतोय तो मारतोय, बाद होतोय, दबाव घेत नाहीत. आणि एकेकाळी ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट असं होतं आणि युवा स्पोर्ट्स वांजोळीने देखील तसाच पवित्रा धारण केलाय. परंतु NK पहा, का मला फिरकीचा जादूगर म्हटलं जातं. 2 मोठ्या फटक्यांचं उत्तर बाद करून दिले. एक फिरकीपटू चांगले लेग कटर टाकले जातात NK यांच्या माध्यमातून आणि चेंडूवर चांगला कंट्रोल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर बाहेर जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर धाव. 28 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शेष. 5 क्षेत्ररक्षक डीपला आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाजाला अगदी चकित केलंय. लेग कटर सातत्याने मारा केला जातो आणि NK यांची ओळख आहे. ज्या प्रकारे ते चेंडूला फिरवतात, ज्या प्रकारे चेंडूला कट करतात, चेंडूवर कंट्रोल हा मात्र खूप चांगला आहे त्यांच्या गोलंदाजीवर. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळतोय. हा रॉंग वन कदाचित टाकलाय. हा रिप्ले पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल कारण याआधीचा चेंडू त्यांनी लेग कटर टाकला होता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर.
निश्चितच हा रॉंग वन टाकला होता, चेंडू पडल्यानंतर स्किड झाला आणि पायावर आदळतोय. 1 टू गो. 28 धावा धाव फलकावर. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या आणि त्यानंतर पहा 5 चेंडूवर अवघी 11 धावा खर्च केल्यात. चांगले षटक अद्याप भवानीनगर सळवे संघासाठी. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू हाफ ट्रॅकर शॉट ऑन जॅक. डीपला मिड विकेट आहे. प्रमोद 1 धाव प्राप्त होईल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील राजू यमकर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाखेर युवा स्पोर्ट्स वांजवणे 2 गडी बाद 29. धावा धाव फलकावर. नेक्स्ट मॅच गोटील विपक्ष स्वराज्य 11 काळेवाडी. आपण सज्ज राहा. प्रमोद कदम अजून एक फिरकी पट्टू गोलंदाज. पहिला चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. आता मात्र यांच्या गोलंदाजीचे तुम्हाला उत्तर शोधावं लागेल. सुनील सागावकर साहेब यांच्या माध्यमातून प्रमोद कदम यांच्या हॅट्रिक साठी 501 रुपयांचा पारितोषिक. एक फिरकी पट्टू म्हणून त्यांची ओळख आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. शॉट ऑन पूल गॅप मध्ये फटका. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. राजू यमकर यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका. 4 धावा. MH50 चषक सौकार. या सौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 33 धावा. राजू यमकर वैयक्तिक 5 धावा. एखाद्या फिरकीपट्टू समोर सर तुम्हाला फलंदाजी करायची असेल तर तुम्हाला अशी फलंदाजी करावी लागेल. तुम्ही चेंडूच्या पडल्यानंतर चेंडू ओळखता येणं खूप कठीण असतं. त्यामुळे तुम्हाला गोलंदाजाच्या हातापासून लक्ष ठेवावं लागेल. तो कोणत्या प्रकारचे चेंडू हाताळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक, 4 क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. टायमिंग झालं नाहीये. नवनाथ प्रयत्न केलेत चांगले, परंतु चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी फलंदाज राजू यमकर यांच्या बॅट मधून लाजवाब स्ट्रोक षटकार. निश्चितच टायमिंग झालं नव्हतं, परंतु ज्या प्रकारे चेंडूला उंची प्राप्त झाली आणि लांबी देखील एनके यांनी प्रयत्न चांगले केलेत, परंतु चेंडूला अडवू शकले नाहीयेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 39 धावा. वेगाने धावा केल्यात. बॅकफुटला जाऊन शॉट ऑन पूल डीप स्क्वेअर लेगच्या सरळ हातामध्ये मारलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. डीपला झेल आणि फलंदाज राजू यमकर यांचा संपेल खेळ. तिसरा धक्का टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे 39ला 3. शुभम लांबोर आलेत क्रमांक 5 वर. तुषार जाधव, स्पायडर तुषार यांनी अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. नॉन स्ट्राईकला उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत, कारण त्यांना माहिती आहे आपले सहकारी चांगले खेळत आहेत आणि आपल्या सहकाऱ्यांचा मात्र खेळ त्यांनी नॉन स्ट्राईकला उभा राहून पाहिलाय. परंतु प्रमोद कदम एक फिरकीपट्टू म्हणून त्यांची ओळख. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. 39 धावा धाव फलकावर. अद्याप या डावातील 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि कर्णधार स्पायडर तुषार यांनी वक्तव्य केलं होतं की आम्हाला 50शी पार करायची आहे आणि त्याचा खेळ देखील केलाय, परंतु धावा रोखावे लागतील भवानीनगर सळवेला. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होतोय. ही ओळख आहे प्रमोद कदम यांची. ज्या प्रकारे नवनाथ कदम गोलंदाजीसाठी जाणले जातात सर, प्रमोद कदम यांची देखील तीच ओळख. चेंडूवर चांगला कंट्रोल आहे. चेंडूला फिरवण्यामध्ये चांगला हातखंडा. 1 टू गो. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फलंदाजाला चकवलंय. यष्टी रक्षक शंभू चुकी करणार नाहीयेत. फलंदाज यष्टी चित. टीमची धावसंख्या धाव फलकावर युवा स्पोर्ट्स वांजोळे 3 षटकाखेर 39 धावा. पहिल्या 3 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतरच्या 3 चेंडूवर प्रमोद कदम यांनी 2 गडी बाद केले. एकही धाव खर्च केली नाहीये. गोलंदाजी कशी करावी तर मात्र प्रमोद कदम यांनी दाखवून दिले अशी करावी. नवीन फलंदाज दाखल होत असताना सूरज काटे. अंतिम षटक. शंभू दाखल झालेत. स्पायडर तुषार यांना 6 चेंडू खेळावे लागतील, कारण अद्याप त्यांनी एकही चेंडू खेळला नाहीये. 3 षटकांची खेळ झालाय.
या 6 चेंडूवर कितपत मजल मारेल युवा स्पोर्ट्स वांजोळे. स्पायडर तुषार ऑन स्ट्राइक. स्पायडर तुषार पहिला चेंडू हुक केलाय. चेंडू गोशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. एक धाव. वेलकम सचिन देसाई, सुनील देसाई साहेब यांचं शुभागमन झालंय आणि पप्पू पाटील मुकादम आपलं देखील स्वागत. आदिक काटकर साहेब, भागवत बागल साहेब आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत MH50 चषक 2025 मध्ये. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. पहिल्या 2 चेंडूवर 2 एकेरी धावा आल्यात. शंभू यांनी पहिल्या 2 चेंडू चांगले हाताळलेत. 41 धावा धाव फलकावर. चार चेंडूंचा खेळ शेष आहे. स्पायडर तुषार आक्रमण करावं लागेल. कमी गतीने टाकलेला चेंडू शॉटम जॅक डीपला नवनाथ कदम आहेत. एकदा पूर्ण केली जाईल दोहीचा प्रयत्न. तुषार यांना स्ट्राईक हवी आहे. फेकी खराब केली आहे आणि इथे मात्र कलेक्शन पहा. ज्या प्रकारे प्रमोद कदम यांनी हा चेंडू पकडलाय आणि फलंदाजाला धावबाद केलाय. टीम वर्क काय असतं? टीम वर्क मेक्स अ ड्रीम वर्क. ज्यावेळेला तुम्ही सांघिक खेळ करता त्यावेळेला तुम्ही असे प्रयत्न करू शकता. चांगलं क्षेत्ररक्षण तेवढेच चांगलं कलेक्शन. स्पायडर तुषार बाद झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर एका धावेच्या मदतीने 42. संतोष काटे मैदानामध्ये दाखल होत असताना 42 धावा धावफलकावर. या धावामध्ये ज्या प्रकारे सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा आल्या होत्या आणि अंतिम षटकामध्ये शंभू यांनी मात्र धावांवर रोख लावलाय. संतोष काटे क्रमांक 7 वर दाखल झालेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या डावातील तुम्ही सामना पाहताय MH50 चषक 2025. संतोष काटे यांना 3 पैकी 2 चेंडू बाहेर मारावे लागतील. 50शी पार करून द्यावी लागेल आपल्या संघाला, कारण भवानीनगर सेवेची फलंदाजी देखील चांगली आहे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न चुकी केली आहे. शंभू यांनी व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. 43 रन्स ऑन बोर्ड. 43 धावा धाव फलकावर. चौथा चेंडू. फलंदाज संतोष काटे ऑन स्ट्राइक. अकुट्टप्पाचा चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक आहे तर मिड विकेटला चुकी होणार नाहीये. प्रथमेश आणि डीपला झेल आणि संतोष काटे गोल्डन डकचा शिकार. 0 बाद. टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे 43 धावा धाव फलकावर. या षटकामध्ये शंभू यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, धावांना मात्र ब्रेकच लावला नाहीये, तर मात्र धावा ज्या प्रकारे रोखल्यात, 43 धावा धाव फलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी. योगेश यमकर दाखल झालेत. एक डावखोर हाताचा फलंदाज. 2 चेंडूंचा खेळ बाकी. जरा प्लीज मॅचला गती द्या. 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण होईल प्रत्येकाला उत्कंठ आहे आणि चर्चा देखील तीच असेल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर हवेत खेळलाय. जेलची संधी असेल. अलेक्स चुकी करणार नाहीये. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत शंभू यांनी आणि ब्रेस मात्र पूर्ण केले. टीमची धावसंख्या धाव फलकावर 43 धावा. कुठेतरी खराब शॉट सिलेक्शन टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे. ज्यावेळेला तुम्हाला सुरुवात चांगली मिळते त्यानंतर तुम्हाला शेवट चांगल्या करण्याची संधी होती, परंतु ती संधी गमावली आणि याला प्रमुख कारण असेल शंभू यांची गोलंदाजी. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर शंभू. या स्पर्धेमधील 4थी विकेट हॅट्रिक होईल का? शंभू यांचं नाव MH50 चषकामध्ये नोंद केलं जाईल का हे पाहायचंय. हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी दाखल झालेत फलंदाज प्रशांत शेलार. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. हॅट्रिकचा चेंडू पायावर आदळतोय. एक लेग बाय स्वरूपात धाव घेतली जाईल. डायरेक्ट हिट केलाय आणि पहा शंभू यांची पॉवर. फलंदाज धावबाद असेल
ज्या प्रकारे पंचांनी हा निर्णय तेवढ्याच तत्परतेने दिलाय, पंचांचं लक्ष पहा. अगदी ही खासियत असते प्रत्येक पंचांची आणि खासियत आहे महेश लोखंडे सरांची. शेवटच्या चेंडूवर धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 4 आणि पहिल्या 3 षटकामध्ये 39 धावा होत्या आणि चौथ्या षटकामध्ये 4 धावा म्हणजे एकूण झाले 43. 44 धावांचं लक्ष विजयासाठी भवानीनगर सळवे. 44 रन्स टू विन. टॉस साठी या गोटील विपक्ष स्वराज्य 11 काळेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला टीम गोटील, दुसऱ्या बाजूला स्वराज्य 11 काळेवाडी. कॅप्टन टॉस साठी या मित्रांनो. पीटीपीएलचे चेअरमन पप्पू पाटील मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. आज मुकादम आणि पप्प्याची काय चर्चा झाली आहे, आता व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे. या गोटील टीम कॅप्टन काळेवाडी. पीटीपीएलचे चेअरमन पप्पू पाटील मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. गोटील विपक्ष काळेवाडी हेड अँड टेल. गोटील संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय आणि कॉइन देखील फेकून दिलाय. हेड आलाय. थँक्यू सो मच मुकादम, आपला देखील आभार. टॉस जिंकल्या टीम श्री विघ्नेश्वर गोटील. काय निर्णय असेल? 4 षटकांची मॅच. काय माइंडसेट असेल? समोर काळेवाडी टीम आहे, कितपत रोखण्याचा मानस असेल? आम्ही 40-35च्या मध्ये आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. कुठे पंचक्रोशीचं आयोजन आपण पाहतोय. 5व्या पर्वामध्ये स्पर्धा श्री MH50 चषक 2025. कसं वाटलं आयोजन आणि ट्रॉफीज ज्या प्रकारे त्यांनी आपल्याला अगदी या स्पर्धेसाठी आहेत? आयोजन पाटण तालुक्यात बोलायला गेलं तर प्रत्येक वेळी छानच असतं आणि MH50चं आहे, 5 वर्ष आहे. त्यांनी ट्रॉफ्या पण चांगले दिलेल्या आहेत. खूप अभिमान, म्हणजे छान वाटतं. येस, अगदी स्वराज्य स्पोर्ट्स काळेवाडी फलंदाजी करायची आहे. नाणेफेक हरल्यानंतर 24 चेंडूंचा काय टार्गेट सेट केलाय मनात? 24 चेंडूमध्ये कमी आम 40-45 पर्यंत. आज रविवारचा दिवस स्क्वॉड आहे. हा, एकदम स्क्वॉड आहे. आमची पण या पर्वातली म्हणजे पाटण तालुक्यातली पहिलीच मॅच आहे, त्याच्यासाठी आम्ही सर्व उत्सुक आहे. तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील, परंतु कुठे पंचक्रोशीचं आयोजन आपण पाहतोय. MH50चं 5वं वर्ष आणि ज्या प्रकारचे करंडक आहेत सामनावीरासाठी क्रिस्टल ट्रॉफी. काय सांगाल आयोजनाबद्दल आणि कशी वाटली स्पर्धा? खूपच छान आयोजन आहे आणि खूपच मस्त आयोजन आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. टॉस जिंकला टीम श्री विघ्नेश्वर गोटील. त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. धन्यवाद. चव्वेचाळीस धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे फलंदाज शंभू आणि त्यांच्या बरोबरीने नवनाथ कदम. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. राजू शेलार. प्लेज द कॉल. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. जशी पहिल्या डावामध्ये सुरुवात झाली होती तशीच दुसऱ्या डावामध्ये सुरुवात झाली आहे. शंभू यांच्या बॅटमधून चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. पहिल्या डावामध्ये चौकाराने डावाला सुरुवात झाली होती आणि दुसऱ्या डावामध्ये षटकाराने सुरुवात झाली. जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. राजू शेलार यांच्यावर केले आक्रमण. शंभू यांनी मात्र आपले मनसुबे स्पष्ट केले. 44 धावांचं लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये, कारण 24 चेंडूंचा खेळ आणि या 24 चेंडू मध्ये तुम्हाला एक षटक देखील पुरेसं आहे या सामन्यामध्ये पुनरागमन करण्यासाठी. अकोट टप्पाचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा
शंभू यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्यात आणि पहिल्या डावामध्ये सर 2 चेंडूवर 10 आल्या होत्या. ज्या प्रकारे तिथून मात्र पुनरागमन केलं होतं अलेक्स यांनी, तसं आता पुनरागमन करावं लागेल राजू यांना. पहिल्या सामन्याची जणू काही आपण हायलाइट पाहतोय की असं वाटतंय पहिल्या डावाची. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. राजू शिलार पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र पहा अपील केली आणि पंचांनी मात्र शहानिशा करून सांगितलं की फलंदाज नाबाद आहे. यष्ट्यांच्या मागे राजू यमकर चांगलं यष्टी रक्षण करत असताना यस तिसऱ्या पंचांची मदत घेतली. पंच वाईट साठी
फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलाय टीम योग्य चेंडू आहे. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न इथे मात्र चांगला चेंडू हाताळलाय शुभम लांबोर यांनी. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी मिळेल. 15 धावा धाव फलकावर. टीम भवानीनगर सळवे दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत कारण दोघांना देखील हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. समोर एनके कमी गतीने टाकलेला चेंडू शरीरापासून दूर टाकलाय व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू हाताळला जातोय. शुभम लांबोर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्या गोलंदाजीवर परंतु तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. टप्पा चुकला की षटकार ठोकला हे सांगत असताना एनके यांच्या बॅट मधून MH50 चषक षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर 22. 21 धावा. धावा धाव फलकावर. 22 रन्स ऑन बोर्ड. 14 चेंडू मध्ये आता 22 धावांची आवश्यकता आहे. 22 केल्यात अजून 22 करायच्यात. शुभम लांबोर आपल्या संघासाठी मात्र कामगिरी करावी लागेल कारण क्रिकेटचा खेळ आहे. एक षटकामध्ये देखील फिरू शकतो आणि युवा स्पोर्ट्स वांजोळेला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तसा खेळ करावा लागेल. समोर एनके एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. पायपुढे जाऊन खेळायचा प्रयत्न चुकी केली आहे. एसटी रक्षकाने चुकी केली आणि एक धाव मात्र प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या एका धावेच्या मदतीने 23 धावा धाव फलकावर. 13 चेंडू मध्ये आता 21 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये 13 चेंडू 21 धावा. तेरा चेंडू 21 ची गरज. बॅटची कडा लागली होती आणि इथे मात्र चुकी केली आहे. यष्टी रक्षकाने चुकी केली. आता मात्र तुम्हाला अशा चुका स्पर्धेबाहेर घेऊन जातील. झेल सोडला. एक धाव देखील खर्च केली आहे आणि एनके यांचा झेल सोडलाय. काल सर सुनील सागावकर यांचा एक झेल सोडला. टीम स्पर्धेबाहेर तर गेलीच पण चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड बक्षीस पात्र फेरीमध्ये गेले आणि आता ते बक्षीस पात्र फेरीमध्ये गेलेत म्हणजे आता काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळेल. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज. टीम भवानीनगर सळवे. एक झेल किती महत्वाचा असतो. एक झेल सामना जिंकून देखील देऊ शकतो आणि एक झेल सामना तुम्हाला स्पर्धेबाहेर घेऊन देखील जाऊ शकतो. परंतु मॅच संपली नाहीये. मॅच अद्याप रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. गोलंदाज रवींद्र चौगुले. इयत्ता 10वी मध्ये असलेला हा उदयोन्मुख खेळाडू. स्पर्धा मोठी आहे. आता तुम्हाला कौशल्य दाखवावं लागेल. रवींद्र चौगुले यांचा पहिला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू गॅप मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा एनके यांच्या बॅट मधून. चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जाईल निश्चितच कारण ज्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची सजावट आहे आणि कुठेतरी तुम्हाला या चुका सुधाराव्या लागतील कारण रवींद्र चौगुले एक उदयोन्मुख गोलंदाज आहेत परंतु त्यांची गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि एक चांगला खेळाडू म्हणून त्यांची ओळख प्राप्त होत असताना या संपूर्ण हंगामामध्ये चेंडू पायावर आदळतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेतली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. लेग बाय स्वरूपात एक धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 29. 44 धावांचं लक्ष. तर 10 चेंडू मध्ये 15 ची गरज. मॅच ऑन. बुंदात टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू घोषांकी क्षेत्राच्या दिशेने मार्गस्थ होतोय. लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. पहिल्या 3 चेंडूवर मात्र प्रभावित केले रवींद्र चौगुले.
आता 10वीचा खेळाडू, परंतु पहा काय लाजवाब गोलंदाजी करत असताना हा तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाईल ही स्पर्धा. खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू पायाच्या दिशेने अगदी हाताळला जातोय. लेग बाय स्वरूपात 1 धाव. रवींद्र चौगुले चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी टीमची धावसंख्या धावफलकावर 31. 8 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम भवानीनगर सळवे. अकोट टप्पाचा चेंडू, शॉर्ट आर्म जॅक, डीपला स्क्वेअर लेग आहे, चुकी केली आहे आणि बॅकअप पहा वेगाने आलाय. 2 धावा निश्चितच वाचवल्यात. डीपला क्षेत्ररक्षक होते तैनात राजू शेलर, 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. या 2 धावेने टीमची धावसंख्या 33. 7 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज. हा चेंडू जर निर्धाव आला, हा चेंडूवर जर गडी बाद झाला तर युवा स्पोर्ट्स वांजोडे पुनरागमन करेल. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केले रवींद्र चौगुले. अगदी वय कमी आहे परंतु धावचीची संधी असेल. कॉलिंग चुकलं होतं आणि ते मात्र फलंदाज सुरक्षित असेल. 6 चेंडू आता विजयासाठी करायचे आहेत 10 धावा. 6 चेंडू 10 धावांची गरज विजयासाठी टीम भवानीनगर सळवे. परंतु मी सर रवींद्र चौगुले यांचं कौतुक करेन. इयत्ता 10वी मध्ये असलेला खेळाडू पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर देखील त्यांनी अगदी टोटल 7 धावा खर्च केल्या. म्हणजे काय गोलंदाजी केली. वय कमी आहे परंतु त्यांना शिकायला खूप मिळेल आणि आम्ही निश्चितच कौतुक करेन रवींद्र चौगुले यांचं. आणि संघाने देखील त्यांच्यावर विश्वास दाखवलाय आणि या उदयोन्मुख खेळाडूवर तुम्हाला विश्वास दाखवावा लागतो, त्याशिवाय नवीन खेळाडू घडत नाहीत. 6 चेंडू 10 ची गरज. मॅच ऑन. 6 चेंडू 10 धावांची गरज. स्पायडर तुषार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. तुषार जाधव, पहिला चेंडू फुलटॉस होता, मिस केला. धाव मात्र प्राप्त होणार आहे. कॉलिंग चुकले. डायरेक्ट हिट जर झाला तर चित्र मात्र वेगळं असतं, परंतु डायरेक्ट हिट झाला नाहीये. फुलटॉस चेंडूवर मात्र काय घडतंय. धावांसाठी धावा धाव, धावांसाठी धावा धाव आपण पाहतोय. ज्या प्रकारे हा पहिला चेंडू आलाय निर्धाव, आता मात्र 5 चेंडू मध्ये करायचे आहेत 10 धावा. पाच चेंडू 10 ची गरज. 5 चेंडू 10 ची गरज असताना टप्पा चुकलाय आणि इथे चुकीला नसते माफी. फलंदाज प्रमोद कदम यांच्या बॅट मधून निर्णायक क्षणाला षटकार. हे षटकारांनी समीकरण बदललं जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 40. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. 4 मध्ये 4 करायचे आहेत म्हणजे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे संघर्ष करावा लागेल, कारण विजयासाठी तुम्हाला संघर्ष करणं अनिवार्य असतं. 4 चेंडू मध्ये 4 ची गरज. इथून जर एखादा गडी बाद केला तुषार जाधव यांनी तर मात्र सामन्यामध्ये पुनरागमन करेल युवा स्पोर्ट्स वांजोळे. समोर प्रमोद कदम, त्यांना मॅच मात्र फिनिश करायची आहे. मॅच रोमांचक अवस्थेमध्ये. 4 चेंडू मध्ये 4 ची गरज. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला अगदी काठी काढले. त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. प्रमोद कदम यांना बाद केले. सामना आता पूर्णपणे कधी भवानीनगर सळवेच्या बाजूला तर कधी युवा स्पोर्ट्स वांजोळेच्या बाजूला. आता 3 मध्ये 4 ची गरज. तीन चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज दाखल होत असताना प्रथमेश 3 मध्ये 4 करायचे आहेत. एक मोठा फटका सामना फिनिश, परंतु तुषार जाधव यांना मात्र आता सिद्ध करावं लागेल. 3 मध्ये 4 करायचे आहेत. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक सामन्यामध्ये, प्रत्येक षटकामध्ये, प्रत्येक चेंडूवर स्वतःला सिद्ध करायचं असतं. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू मध्ये 4 ची गरज असताना खोदून काढलाय. लॉंग ऑफ आहे, एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न नाही झालाय, कारण नवनाथ यांना माहित आहे मला स्ट्राईक हवी आहे. मला स्वतःवर विश्वास आहे. ज्या प्रकारे या सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. 2 मध्ये 3 ची गरज. व्हॉट अ मॅच.
चित्तथरारक सामना, 2 मध्ये 3 धावांची गरज. जगात प्लेयरची कमी नाहीये, व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. आणि या सामन्यामध्ये मॅच विनर कोण होईल? एका बाजूला तुषार जाधव, दुसऱ्या बाजूला नवनाथ कदम. ऑन साइडला खेळलाय, 1 धाव प्राप्त होईल. आता मात्र 1 धाव प्राप्त झाली. टीमची धावसंख्या धावफलकावर 42. 1 चेंडू 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. चित्तथरारक सामना मैदानामध्ये रंगतोय. चेंडू द्या प्लीज. 1 चेंडू 2 धावांची गरज. स्पायडर तुषार हान मानायला तयार नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला नवनाथ कदम यांना देखील सामना सोडायला तयार नाहीयेत. व्हॉट अ मॅच सर. पैसा वसूल सामना. ज्या प्रकारे 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे, जे प्रेक्षक आमच्या सोबत ओमसाई एमटीसी वर जोडले त्यांना देखील असेच सामने पाहायचे असतात. 1 चेंडू 2 धावांची गरज. सुभद्रा अर्जुन अभिमन्यूचा अगदी एक गोष्ट निश्चितच शिकवते, हिमतीने हारा परंतु हिम्मत हारू नका. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2 धावांची गरज असताना इथे मात्र सामना. व्हॉट अ बॉलिंग. तुषार जाधव, स्पायडर तुषार म्हणून कामाची ओळख आहे. सामना मात्र फिरवलाय. व्हॉट अ मॅच. अगदी सामना हलक्यात घेतला टीम भवानीनगर सळवे आणि सामना फिरवलाय. स्पायडर तुषार जाधव अभिनंदन. युवा स्पोर्ट्स वांजोळे. चित्तथरारक सामना, रंगतदार सामना, असे सामने प्रेक्षकांना पाहायला आवडतात. पैसा वसूल सामना एमएच 50 चषकामध्ये. आणि क्रिकेटमध्ये एका धावेचं किती महत्व असतं ते हा सामना पहा तुम्हाला कळेल. अभिनंदन टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे. वेल प्लेड. येस, अगदी या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज असताना अत्यंत महत्वाचं षटक हाताळलं आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करून दिला. या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच स्पायडर तुषार. या तुषार जाधव आपल्याला सन्मानित केलं जाईल. निश्चितच प्रमोद कदम बाद झाल्यानंतर मात्र सर सामना फिरला. एनके यांनी स्ट्राईक घेतली परंतु दुसऱ्या सहकाऱ्यांची साथ लाभली नाहीये आणि क्रिकेटचा खेळ रंगतदार असाच पाहायला मिळतोय. चला, मी शुभेच्छा देईन भवानीनगर सळवे. आपल्याला देखील पुढील हंगामासाठी शुभेच्छा असतील. टीम गोटील फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. आणि स्पायडर तुषार या आपल्याला सन्मानित केलं जाईल सामनावीराचा पुरस्कार देऊन.